विद्याभारती गोवा आणि पुरुषोत्तम पांडुरंग कामत सन्मान समितीच्या वतीने आमचे आवाज येतो, तुम्ही बोलले का प्रॉब्लेम? सगळ्यांना नमस्कार. आमचे मानाधिक विद्याभारती गोवाचे संरक्षक वेलिंगकर सर, सुभाष वेलिंगकर, विद्याभारती गोवाचे अध्यक्ष डॉक्टर सीताराम कोरगावकर आणि पुरुषोत्तम पांडुरंग कामत सन्मान समितीचे अध्यक्ष श्री अनिल पै कापोडे आणि आमचे वेगवेगळ्या शाळेचे जे मुख्याध्यापक आणि पदाधिकारी जे असतात ते पदाधिकारी आणि पत्रकार भावांनो, सगळ्यांचे तुमचे हांव स्वागत करता. एक थोडक्यान सगळ्यांचो परिचय करून दिलो. म्हणजे उजव्या बाजूक जे बसले ते आसात सुभाष वेलिंगकर सर, जे आमची विद्याभारती गोवा जी संस्था आसा शैक्षणिक ताचे संरक्षक जावन आसात. मागीर तांचे फुडें जे बसले ते आसात जावन डॉक्टर सीताराम विठ्ठल कोरगांवकर, हे तशे GMCन प्रोफेसर आशिल्ले, रिटायर जाले आणि आता विद्याभारती गोवाचे अध्यक्ष शाळा. तांच्या उजव्या बाजूक जे बसले ते आसात अनिल पै कापोडे, हे मेकॅनिकल इंजिनियर आणि एक प्रसिद्ध उद्योजक असे जावन आसात. ते पुरुषोत्तम पांडुरंग कामत सन्मान समिती जी आसा ताचे अध्यक्ष आसात. आणि एकदम उजवीकडे जे बसल्यात ते आसात सूर्यकांत लाडू गावस, ते विद्याभारती गोवाचे ट्रेजरर असे सगळे जमिल्ले आसा. हांव आमच्या म्हजें नांव माधव केळकर आणि विद्याभारती गोवाचो सेक्रेटरी. हांव डॉक्टर कोरगांवकर रिक्वेस्ट करता की ताणें फुडले हे करपाचें. आम्ही आज जे मेळ्या प्रेस कॉन्फरन्स जी घेतली ती पुरुषोत्तम पांडुरंग कामत यांच्या 81 वाढदिवस आमी करपाक. ते आमी कला अकॅडमी आयतार दीस 4 वरांचेर दवरले, सवाय 4:30 वरांचेर. ताका तुमी सगळ्यांनी येवचें आणि तुमी जरा ताचे पब्लिसिटी दिवची, ही आमची तुमची कडेन मागणी. आता कितें आसा, ह्या मनशान भरपूर काम केल्लें आसा 20 वर्सां, आनी तांचे कडच्यान मातशे 60-70 हजार भुरगे पास जावन गेले ओवर द पिरियड. बिकॉज ही इज नाव 82 आनी स्टार्ट करियर केलें एट यंग एज ऑफ 16-17 वर्सांचेर. आनी गोंयांत येवन ताणें चालू केलें आनी गोंयांत तें बरें काम केलें. आतां हाजी फुडली डिटेल तुमकां म्हणजे कळटली. पुरुषोत्तम पांडुरंग कामत सर हे गेली जवळजवळ 55 वर्सां शिक्षण क्षेत्राशी जुळलेले असतात आणि तातूंतली 23 वर्सां ही विद्याभारतीशी आमचे निगडीत आसतात. आणि त्यांच्यानी जे शिक्षण क्षेत्रात विद्याभारतीच्या उत्कर्शा खातीर जे कितें काम केल्लेलें आसा ते खूब उल्लेखनीय आसा आणि ते खूब कमी लोकांक अशें खबर आसा शिक्षण क्षेत्रांतल्यान. तांची पर्सनॅलिटी आसा ही खूब युनीक आसा आणि ते सदांच आपले काम करतना आपूण केन्नाच फुडें रावना, ते फाटल्यान आसतात. त्यामुळे ती व्यक्ती आसा ती एक सगळ्यांच्या मुखार येवपाची आणि तांचे कितें गुण आसा शिक्षणा संबंधी तांचे जे वैशिश्ट्य आसा ते सगळ्या जनतेकूय कळपाक जाय, सगळ्या शिक्षण क्षेत्रांतल्या. हो आमची उद्देश आसा की ज्याच्यामुळे आमी सरांचो सत्कार करचो. आमी सरांक सगळे गुरुतुल्य अशें मानतात आणि त्यांचो सत्कार हो एक उचित विद्याभारतीन उचललेले पावल आसा. आणि तांकां खूब तांचे माझे विद्यार्थी, तांचे शाळेतले शिक्षक, तसेच इतर प्रतिष्ठित नागरिक
तांच्यांनी खूब उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिल्लो आसा. तर आमी हो प्रोग्राम 23 तारखेक सकाळी धार्मीक विधी आसतलो तांच्या नवदुर्गा टेम्पल मडकय हांगा सकाळी, आणि मागीर दनपारां तो प्रोग्राम सोंपलो की मागीर सांजचे 4 वरांचेर कला अकादमीन जाहीर कार्यक्रम आसतलो. आणि हाचे मुखार हांव विनंती करता आमचे संरक्षक प्राचार्य वेलिंगकर सर की तांच्या नांवा विशेष उलोवपाचें. कामत सरांचो सन्मान हो गेली 25 वर्सां विद्याभारती गोवा हे गोंयांत एज्युकेशनल फिल्डान काम करता. आमकां खबर आसा की डायसिसन सोसायटी सगळ्यांत चड शाळा चलयता हांगा, पण नेक्स्ट आतां जें आसा तें 70 शाळा विद्याभारती गोवा गोंयभर सगळ्या तालुक्यांनी मेळून चलयता आणि एफिलिएशन विद्याभारती कडेन आशिल्ल्यो अश्यो 150 संस्था आसात ज्यो एफिलिएटेड आसात. तर ह्या सगळ्या संस्थांचे मिळून काम करणारे म्हणून पुरुषोत्तम पांडुरंग कामत हे एक ह्या निमित्तान आमी तांकां 1 कोटी रुपयाची थैली समर्पित करची अशें दिलां, ठरयलां. ती थैली म्हणजे तो सगळो पयसो हे गोवा विद्याभारतीचें काम जें आसा संघटनात्मक तें मजबूत करपाच्या दृश्टींतल्यान उपयोगी आसा. ताचें कारण हे पुरुषोत्तम पांडुरंग कामत जे आसा, कामत सर म्हणून पॉप्युलरली नोन, तांणी हें काम करपाक जाय म्हणून प्री मॅच्युअर रिटायरमेंट घेतलो हेडमास्टर्स पदाचो. मागीर भुरगीं मोठी जालीं आनी सेटल जाल्या उपरांत ताणें सगळ्यांक सांगलें की हांव आतां घरा रावपाची गरज ना, तुमी पळयतले सगळें. तर वानप्रस्थाश्रम जशे घेताले जुन्या काळाचेर, आपल्या भुरग्या कडेन सोंपोवन जाणटेलो वतालो आपल्या अनुभवाचो फायदो बाकी समाजाक करून दिवपाक, तशा पद्दतीन ते आतां तांचें वास्तव्य विद्याभारती गोवाची थंय ऑफिस आसा पर्वरी, थंय रावतात ते. आनी केन्नाय फोन बी आयलो अर्जन्सी इमर्जन्सी कितें आसली जाल्यार घराक एटेंड करता. पण गोंयच्या एज्युकेशनल फिल्डाक पूर्णपणे डेडिकेटेड आणि वानप्रस्थी रावून सुद्धा 24 तास अवेलेबल असो प्रचारका सारखे मिशनऱ्या सारखे काम करणारे कामत सर. एक म्हाका तांच्या म्हणजे एकूण विद्याभारती गोवा ही टीम जी आसा ही त्या निमित्त फोकसान त्या काम तांच्या फोकसान येवचें असो एक उद्देश आसा ह्या हातूंतलो. आनी ताज्या मुळे गोंयभर 12 तालुके जे आसात तातूंत 22 प्रखंड केले आमी. ह्या 22 प्रखंडांतले मेळून 425 लोकांची म्हणजे तांचे प्रतिष्ठीत लोकांची मेळून ही समिती आसा ज्याचे अनिल बाब पै काकोडे हे अध्यक्ष आसात. तर ती स्वागत समिती येदी मोठी आसा. दुसरें नॅशनल एज्युकेशन पॉलिसी इम्प्लिमेंटेशन सद्या गोंयांत चल्ल्या आनी सरकारची स्ट्रक्चर आसा तें राबयणारी. SCRT बॉडी आसा ती राबयतली, एक कमिटी सरकारी लेवलचेर केल्या ती राबयतली. विद्याभारती गोवा हे 25 वर्सां पयलीं नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचो जो गाभो आसा तो म्हणजे पंचकोशात्मक शिक्षण. 5 कोश जे आसा भारतीय शिक्षण प्रणाली प्रमाणे ताजें शिक्षण जें आसा हे आज जरी न्यू एज्युकेशन पॉलिसीन हे सगळे मुद्दे आयले जाल्यार सुद्धा अखिल भारतीय विद्या परिषद भारती जी आसा ताणें 1952तल्यान हें शिक्षण सुरू केलां ह्या टायपाचें. म्हणजे आमी म्हणटाले की शिक्षणान भारतांत शिक्षण आसा पण शिक्षणान भारत ना. इंडियननेस जी फील जावपाक जाय आमकां, कल्चरल एलिमेंट फील जावपाक जाय तो नाशिल्लो. हिस्ट्री डिस्टॉर्टेड जाल्ली आनी त्यामुळे हें सगळें जें आसा हे आतां बरी संदी गोंयच्या शिक्षणीक फिल्डार आसा. तर मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण दिवन गव्हर्मेंटाची मशिनरी आसाच, पण तातूंतल्यान आमचे कडेन शिक्षण तज्ञ अशें म्हणून जे वळखले वतात म्हणजे केवळ रिटायर्ड हेडमास्टर, रिटायर्ड प्रिन्सिपाल म्हणजे शिक्षण तज्ञ न्ही, जाणें काही प्रयोग केल्या शिक्षण क्षेत्रांत आनी ताजो फायदो प्रयोगाचो बाकीच्यांक जाल्या अशे 90% लोक हे विद्याभारती गोवाचें काम करतात. आनी आमी सगळे मेळून हे वर्सभरान ही स्ट्रक्चर गोंयभर करून म्हणजे तालुका लेवल सुद्धा अश्यो टिम्स तयार करून
प्रशिक्षण जें चलता, ट्रेनिंग जी चलता ह्या हातूंतल्यान, कित्याक न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही आतां पर्यंत अशा पद्दतीचें एज्युकेशनूच नाशिल्लें. फुडें मोठें आशादायक चित्र जातलें केन्ना, जर तें इम्प्लिमेंट जालें जाल्यार. मोठ्यो मोठ्यो सरकारी योजना फेल कित्याक जाल्या, इम्प्लिमेंट करणारो ह्युमन रिसोर्स जो आसा हो सारको ना म्हणून. तर त्यामुळे ताका ती योजना चलोवपाक पोषक अशा प्रकारची ज्या प्रकारची ट्रेनिंगां जाय ती ट्रेनिंगां आमी ह्या विद्याभारती गोवा तर्फे दितले. आणि ताजो एक सिंबल म्हणून ज्या मनशान समर्पित भावनेन काम केलां सुरवाती पासून ते आतां पर्यंत गेली 25 वर्सां, ते कामत सरांचो सत्कार हो त्या निमित्त एक आसा. 2 गजाली. एक, कामत सरांचें उदाहरण दोळ्यांसमोर येवचें. म्हाका सांगपाक आनंद जाता की कामत सरांनी प्रीमॅच्युअर रिटायरमेंट घेतलो आनी काम केलें. मागीर तांकां तातूंत शक्य ना, 24 तास आसपाक जाय आपूण एवेलेबल थंय, म्हणून तांणी घरदार थंय आसतना सुद्दां ते सोडून स्वता रांदून जेवतात ते थंय आनी ऑफिसान उपलब्ध आसतात. गोंयची आमची 70 संस्था ज्यो चलता तांचें कॉर्डिनेशन ते करतात ह्या सगळ्या हातूंतल्यान. आनी दुसरें म्हणजे आतां तांचें मॉडेल घेवन, म्हणजे कित्याक समाजा समोर मॉडेल येवंक जाय अशें दिसता. 2 मनशां आतां पर्यंत व्यक्ती, शशांक कामत म्हणून गव्हर्मेंट पॉलिटेक्निकांतलो आर्किटेक्ट, तो टिचर गव्हर्मेंट पॉलिटेक्निकाचो, ताणें ह्या विद्याभारतीचें काम करपाच्या दृश्टींतल्यान प्रीमॅच्युअर रिटायरमेंट घेतलो. म्हणजे 6-7 वर्सां ताका उरल्यां रिटायर जावपाक, पण आतां पुरो जालें जोडटा बिडटा तें. पण हें काम जें आसा विद्यादानाचें किंवा प्रशिक्षणाचें विद्याभारती गोवाचें तें करपाक जाय म्हणून. आमचे कडेन आनी एक कार्यकर्ती आसा की एडवोकेट रोशन सामंत म्हणून, ते लिगल प्रॅक्टीस करणारे लॉयर. ते ताका इंट्रस्ट दिसलो ह्या कामान. डॉक्टर जशे डॉक्टर आसून शैक्षणीक कामान आसा इंट्रस्टेड, ते वेळ दितात आपलो, तशें ते वेळ दिवपाक तयार आसा म्हणून ताणें सांगलें. ताका आमी गोंयचे शिशु वाटिका प्रमुख केले. गोंयचे शिशु मागीर ते सगळ्याक फिरूंक लागले हातूंतल्यान. आनी मागीर ताणें घरा सांगलें की म्हाका हो लिगल प्रॅक्टीस आनी तें अशें जमचें ना, हें मोठें काम आसा, त्यामुळे हांव लिगल प्रॅक्टीस सोडल्या जाता काय म्हणून. घरच्यांनी सगळ्यांनी ताच्या घोवांक सासऱ्यांक बी ताका पूर्ण परवानगी दिली, तूं सोड आनी विद्याभारती गोवाचें काम कर. त्यामुळे विद्याभारती गोवाचें कार्य कामत सरांच्या त्यागा बरोबरूच फोकस जावचें अशा पद्दतीचो दुहेरी हेतू ह्या कार्यक्रमा फाटल्यान आसचो म्हणूनच कामत सर तयार जाले. त्या निमित्तान 1 कोटी फंड जो जमा करपाक जाय ताची बरी उत्साह आसा सगळ्यां कडेन, तो जमा जातलो असो दिसता. आनी ताज्या आदाराचेर हो न्यू एज्युकेशन पॉलिसी इम्प्लिमेंट करपा खातीर जी स्ट्रक्चर जाय पळय काही तरुणांची, अशा पद्दतीची ती स्ट्रक्चर वर्सां भितर, कित्याक गेल्या वर्साक सुरू जालें तें आनी फावंडेशन स्टेजीचेर अजून आसा. फुडें जेन्ना टेक ऑफ जातलो ताचो तेन्ना मोटिवेटर्स लागतले तांकां. ते सरकार कडेनूच उपलब्ध आसतले सगळे अशें ना. ते मोटिवेटर्स जे आसा ते अशें जाणी काम केल्लें आसा एज्युकेशन फिल्डान तांचो उपयोग करून घेवन ती योजना बरी जावची, न्यू एज्युकेशन पॉलिसी बऱ्या पद्दतीन इम्प्लिमेंट जावची प्रायवेट लेवलचेर. म्हणजे इट वील बी सप्लिमेंटरी टू द गव्हर्मेंट. गव्हर्मेंट ट्रेनिंग दितलोच, आमी ट्रेनिंग दितले पिवनांक, क्लार्कांक, टिचरांक, हेडमास्टरांक, टीचर ग्रेड 1 हायर सेकंडरीचो प्रिन्सिपाल, पालक आनी स्टुडंट हांकां तरेतरेच्या प्रकारचें ट्रेनिंग जें आसा शाळा उबी करपा खातीर दिवचें पडटा. ते आतां पर्यंत आमचे गेली 25 वर्सां ही अशा प्रकारची ट्रेनिंगां चालू आसा. आज ती अदीक ताचो पॉयंटेड हें करून प्रोग्रामींग करून आमी दितले. गोवा गव्हर्मेंटाक पयलें डॉक्युमेंट जो आसा न्यू एज्युकेशन पॉलिसीचेर म्हणजे लायतले अशें वयर जेन्ना जालें तेन्ना आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांचे कडेन विद्याभारतीन शिक्षण तज्ञांक बसोवन ती पॉलिसी इम्प्लिमेंट करतले जाल्यार कितें कितें करपाक जाय, नंबर 1, नंबर 2, नंबर 3, नंबर 4 इतलें इजी करून एक डॉक्युमेंट गव्हर्मेंटाक दिलो. तो सगळ्यांत पयलो डॉक्युमेंट गव्हर्मेंटा कडेन पावयल्लो. गव्हर्मेंट तो अर्थातूच आमकां खबर ना तो फॉलो करता काय कितें, पण सुलभ करतलो हें इम्प्लिमेंटेशन जें आसा असो डॉक्युमेंट हो विद्याभारती गोवान दिल्लो आसा. त्यामुळे ह्या प्रोग्रामाची जी थोडी खासियत आनी थोडी तयारी आमी सगळ्यांनी मेळून जी केल्या ताचो उद्देश हांवें सगळ्यांच्या समोर दवरलो. तुमकां कितें विचारपाचें आसा जाल्यार विचारलें जाता. तर तुमच्या प्रोग्रामाक गेस्ट कोण आसतले, चीफ गेस्ट?
कला अकादमी ना प्रोग्रामाक आमचे समितीचे अध्यक्ष जे आसा ते आसतले 3 उपाध्यक्ष आसा. अनिल बाब खवटे उद्योजक हे एक उपाध्यक्ष आसा. भाऊसाहेब बांदोडकरांनी ज्यांनी शिक्षणाची गंगा गोंयांत हाडली अशें म्हणटात, तांची चली श्रीमती ज्योतिताई बांदेकर ही एक उपाध्यक्ष आसा. आणि ताई काकोडकरांनी गोवा बोर्ड जन्माक घातलो गोंयचो, शालांत बोर्ड जो आसा तांचो चलो व्हडलो जो आसा यतीन काकोडकर हो एक उपाध्यक्ष आसा. ही समिती आणि थंय 2 भाशणां जातलीं, प्रमुख भाशणां जीं आसात. एक हांव उलयतलो कित्याक कामत सरांक वळखता म्हणून क्लोजली, आणि एक अखिल भारतीय विद्या भारतीचो उपाध्यक्ष जो आशिल्लो आमचोच गोंयकारूच आणि सगळ्यांक परिचित अशे दिलीप बेतकेकर. ते देशभर भोंवतात, सगळ्या स्टेटींनी वतात, ते तांचे कार्यक्रम जातात, प्रशिक्षणाचे कार्यक्रम जातात आणि खूब संस्था तांकां आतां आपयतात. त्यामुळे ते आमचे मुख्य मार्गदर्शक आसा. तांचे त्या हाज्या वेळार भाशणां जातलीं आणि कामत सरांचो सन्मान. तर विद्या भारती गोवाच्या अदर ॲक्टिविटीज कितें आहा त्या बद्दल तुम्ही कितें सांगू शकता? आतापर्यंत कितें जालें जाणा, सुरवात ताजी जी जाली ती सुरवात अशी जाली की आमी पालक परिशद घेतली पहिली, फर्स्ट ऑफ इट्स काइंड इन गोवा. आणि स्वताच्या खर्चान 1200 पालक हे पयले फावट एकठांय जाले. आणि तांच्या समोरच्यो अडचणी कितें, विद्यार्थ्यांच्यो काही अडचणी फेस करतात त्यो कश्यो टॅकल करच्यो अशी चर्चा जाली. श्रीमती शशिकलाताई काकोडकर ह्यो ताजे अध्यक्ष आशिल्ले त्या वेळाचेर. इंदुमती काटदरे म्हणून ऑल इंडिया लेवलचेर मान्यता प्राप्त शिक्षण तज्ञ जी विद्या भारतीन आसा अखिल भारतीय, त्यो थंय प्रमुख गेस्ट म्हणून आयिल्ल्यो. मागीर 50 शाळा बंद पडटात, मराठी शाळा आणि 2 कोंकणी शाळा. अशें जेन्ना श्री मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री आशिल्ले त्या वेळार तांणी ठरयलें की ते परवडना गव्हर्मेंटाक. त्या वेळाचेर विद्या भारती गोवान ह्यो शाळा आमी चलयतात म्हणून सांगलें. थंय अट तांणी घातली की एका संस्थेक एकूच शाळा मेळटली, पूण विद्या भारती चलोवंक शकना म्हणून 50 संस्था ज्यो आसात ह्यो आमच्यो 12-13 संस्था आशिल्ल्यो तयार, नव्यो संस्था तयार केल्यो, रजिस्टर केल्यो त्या गांवांनी. आणि तांच्यांनी ह्यो बंद जाता त्यो शाळा ज्यो आसात त्यो आमी चलयता म्हणून एप्लिकेशनां केली. आणि त्यो शाळा ज्यो आसात ताचें पूर्ण संचालन विद्या भारती करताले. म्हणजे आमी 100 टिचर नवे घेतले, तांकां ट्रेनिंग 3 म्हयन्याचें दिलें. तें ट्रेनिंग वेगळ्या पद्दतीचें, नॉर्मल डीएड बीएडाक ध्येयवाद जो आसा शिक्षणांत तो कोण शिकयना. मिशनरी झील येवपाक जाय टिचींग करता आसतना, तो शिकयना. टेक्निकल जें कितें आसा तंत्र शिकयलें वता, मंत्र शिकयलो वचना अशें आमचें म्हणणें. तर ह्या टिचरांक अशा पद्दतीन करून तांकां पगार कमी, 5,000 रुपया पगार आसतालो आणि 5 वर्सांचें कॉन्ट्रॅक्ट तें, मागीर रिन्युएबल. त्या रिन्युएबल कॉन्ट्रॅक्टान 5 वर्सांनी ताचो रिजल्ट असो. केन्ना केन्ना गव्हर्मेंट अशें म्हणटात की शाळा चलना म्हणून त्यो, कोण येना म्हणून तातूंतल्यान. आमी विद्या भारती गोवा गव्हर्मेंटा कडेन मागता सगळो प्रायमरी सेक्टर तुमचो आमचे कडेन दिया आणि आमी संख्या वाडोवन दाखयता म्हणून, मराठीचीच संख्या वाडोवन दाखयतात म्हणून. ताचें कारण अशें की आमी 5 वर्सांचो प्रयोग केलो. त्या प्रयोगांतल्यान आमी घरा कडेन बसून कामां करूंक ना, गांवांनी भोंवले आणि ऑन एन एवरेज 50 स्ट्रेंथ जाली. ज्या शाळांनी 2 विद्यार्थी 3 विद्यार्थी बी आशिल्ले. आणि जर एक्सटेंड जालें तें जाल्यार ह्यो शाळा अत्यंत बऱ्यो फुलपाच्यो. त्यामुळे मराठी शाळा ज्यो बंद पडटा, बालरथांक लागून बंद पडटा, हाका लागून बंद पडटा अशें दुसऱ्याचेर घालप जें चल्लां, वी डोंट मॅनेज इट प्रॉपरली. आमी विश्वास निर्माण करूंक ना लोकांच्या मनांत. विद्या भारती गोवान हो विश्वास निर्माण केलो आणि ह्यो शाळा चल्ल्यो. म्हणजे हो एक मोठो प्रोजेक्ट जो आसा तो. अशा पद्दतीचें जें आसा ट्रेनिंग आणि प्लस टिचरांक ट्रेनिंग, सब्जेक्ट ट्रेनिंग आसतलें. मागीर संगीत आसा, योग आसा, फिजिकल एज्युकेशनांतलें आसा. तर हे विशय काही जे विद्या भारतीचे आसा ताजें प्रशिक्षण, एक्सपर्टायज थंय जावपाक जाय तयार. म्हणजे गोवा गव्हर्मेंटान कल्चरल टिचर मागीर दिल्या. विद्या भारतीचें 1960 पासून संगीत हो विशय कंपल्सरीच आसपाक जाय भुरग्यांक. म्हणजे तो तुमी एकाडेमी हातून घालूं नाका, पण ताजें ट्रेनिंग जावपाक जाय. योग हें ताजें ट्रेनिंग जावपाक जाय सारकें. अशा पद्दतीचे हे विशय जे आसा 5, हे 5 विशय हे आपल्या परीन आमची इन्स्टिट्यूट जें आसा 70 संस्था जी चलयता तातूंत आसा. NEPन आतां फावंडेशन बेस
जी तयार करतले आनी फुडें केन्ना तरी शाळा सुटतली आमच्यो 25 वर्सां पयलींच्यान प्री प्रायमरी लेवल जो आसा शिशु वाटिका ह्यो ह्या धर्तीचेर चलता म्हणजे पंचकोशात्मक शिक्षणाचेर चलता आनी त्यामुळे हें काम सातत्यान आसा आमचे कडेन आनी मागीर काही इश्यूज असले एज्युकेशनान जाल्यार ते सेटल करपाच्या दृश्टींतल्यान त्या लोकांक एकठांय करप म्हणजे पार्ट टायम टिचर्स आसा तांच्यो काही समस्या असल्यो त्यो कितें नेमक्यो समस्या आसा तातूंतल्यान कितें करपाक जाता म्हणजे ट्रेड युनियन म्हणून न्हय पण अशें सगळे सेक्टर्स एकठांय जर आयले जाल्यार कशें काम करूंक शकता ही सुलभता कोऑर्डिनेशन जावचें ह्या दृश्टींतल्यान विद्यार्थी करीत आहेत. सर अनेक आता तुम्ही NEPच्या बाबतीत बोला मला वाटतं NEPचं धोरण अवलंबणारं गोवा हे पहिलंच राज्य आहे पण या आत्ताच्या ज्या युगात डिजिटल मोबाईलच्या युगात बघितलं तर आता 9वी पासून बोर्डाच्या एक्झाम घेणार आहेत असं NEPमध्ये ते नोंद केलंय ना पण ह्या सगळ्या गोष्टी आत्ताचे विद्यार्थी म्हणा किंवा या पालक ह्या गोष्टी फायदेशीर किंवा पेलणार असं दिसतंय का तुम्हाला? खेळणारा सिस्टीम तयार केला पाहिजे ना आता म्हणजे सुरुवातच होत आहे त्यामुळे सरकार तयारी सरकारची आपल्या दृष्टीने चाललेली आहे म्हणजे पुढे फळं काय येतात त्याची ते बघायचं आहे आपल्याला पण इरिस्पेक्टिव्ह ऑफ दॅट विद्यार्थीचे हे जे आसा हें चालूच आसा NEP हो टोटली वेगळो विशय आणि तो सरकारचो विशय सरकारान आमचे कडेन मदत मागली जाल्यार आमचे कडेन अशे तज्ञ आसा ज्यांच्यांनी इम्प्लिमेंट केला अशे लोक आसा आमचे कडेन पांडुरंग नाडकर्णी आसा ज्ञानेश्वर पेडणेकर आसा दिलीप बेतकेकर आसा अशे गजानन मांद्रेकर आसा हे अशे वेगळ्या वेगळ्या लोकांनी तरेतरेचे प्रयोग शिक्षणांत केल्या नुसते जॉब केल्यानी रिटायर जाले तातूंत अशें ना ते नुसतो हेडमास्तर आनी अशें न्हय तांणी आपलें सगळें ज्ञान जें आसा तें वापरलां तर तांचोय उपयोग ह्या राज्या खातीर जातलो. तर थोडे स्टुडंट्स न्हू कन्फ्यूज आसता हायर स्टडीज कितून घेवप ताका लागून वर्कशॉप करियर गायडन्स ताजेर तुमचे वर्कशॉपान कितें आसता स्टुडंट्सांक स्पेशल करियर गायडन्स हो एक सेल आसा आमचे कडेन त्या दृश्टींतल्यान ट्रेंड आशिल्ले आतां प्रिंसिपल उदय पाडीकर म्हणून आसा रघुनाथ गांवस हें पयलीं करतालो पण तो गेलो आतां पण अशे आमचो केळकर आसा तर हे अशे काही 4-5 जाण जे आसात तांचो उपयोग ह्या हाज्या खातीर करप आनी दे आर टू हे म्हणजे ग्लॅड टू कम ऑन दीस फोरम अशें आसा. तर बाकीच्या स्टेटीन कॉम्पिटेटिव्ह एग्जामी आसता पळय तितून खुबशे स्टुडंट्स अपियर जाता आमच्या गोंयतले तितके अपियर जायना आनी गोंयान एक गोवा पब्लीक सर्वीस कमिशन ती एग्जाम आहा तितूनय कोण चडशे अपियर जायना कोणाक खबरूय ना चडशे ताजेर तुमचे व्यू कितें आहा? ना ताजेर विद्याभारतीचे क्षेत्रान तें येना तो वेगळो म्हणजे ताजें कोचिंग देणें आनी कितें प्रोफेशनल बेसिसचेर आसतलें किंवा वॉलंटरी बेसिसचेर आशिल्लें तश्यो काही संस्था गोंयांत आसात आनी येवंकूय सोदतात पण तो आमच्या हातूंतल्यान येना आमचें गुणात्मक जें आसा क्वॉलिटेटीव डेव्हलपमेंट जो आसा शिक्षणाचो म्हणजे एज्युकेशन ट्रान्सफॉर्म्स द सोसायटी नथींग एल्स इज देयर टू ट्रान्सफॉर्म द सोसायटी समाज जर बदलतले जाल्यार शिक्षणूच बदलतलें हाजेर विश्वास दवरून शिक्षणांत गुणात्मकता हाडप कल्चरल आस्पेक्ट हाडप हिस्ट्री आमची जी आसा ग्रँड हिस्ट्री तें हाडप आमचो देश केदो मोठो आशिल्लो तें मोठेपण भुरग्यांक जाणवपाक जाय जुनें शिक्षण जें आशिल्लें तातूंत ताणें आयडेंटिटी आमची पुसून काडली भारतीयाची आमी नॉन आयडेंटिटी लोक आमकां आयडेंटिटीच ना अशें आशिल्लें आमचे पुर्वज कोण आमकां सांगपाक जायना तरेतरेचे लोक तरेतरेचे पुर्वज सांगताले जे ह्या देशाचे शत्रू आशिल्ले त्यामुळे तांकां एज्युकेशनान ही जाणीव दिवंक ना ती जाणीव जी आसा ही योग्य पद्दतीन सगळ्यांच्या समोर मांडपाचें काम विद्यार्थी करता. कामत सरांचो सत्कार हें प्रमुख गजाल जी आसा ताका जशें रिक्वेस्ट केला आमच्या अनिल बाब कापडे सरांनी तशें मातशी ताजी प्रसिद्धी दिवन बी मागीर आतांय येतलेंच तें ताचे फुडें येवची आनी बऱ्या पद्दतीन हो विशय मातशी स्टोरी टायप अशें करून जर तुमी जर दिलें